एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात? आशा करते सगळं मस्त आणि मजेत असणार. जर तुम्ही जळगावचे असणार तर तुम्हाला हे मंदिर नक्कीच माहिती असेल. हे आहे ओंकारेश्वर मंदिर आणि आज आहे मंडे. चला म्हटलं मंडे आहे, आलोच आहोत तर दर्शन तर घेतलंच पाहिजे. आणि असंही आम्हाला जायचं होतं, म्हणजे माझ्या आत्याला बघायला, तर त्यामुळे जाता जाता आम्ही दर्शनही घेऊन जातोय. आणि कित्येक दिवसानंतर इथे येणं झालं आहे. जसं की आम्ही कॉलेजला असताना म्हणजे मी यायची 1-2 वेळेस आलेली आहे बऱ्यापैकी. आणि यांच्या तर घराजवळचं आहे, तर त्यामुळे ते मंडेला म्हणजे प्रत्येक मंडेला यायचे म्हणे. आणि आम्ही आलो आहे जळगावला लग्नासाठी. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आम्हाला जळगावला म्हणजे घाईघाईमध्ये यावं लागलं होतं. आणि आल्यानंतर आहे ना, मला म्हणजे माझे दुसरे प्लॅनिंगही होते. मला घरीही जायचं होतं, पण ते कॅन्सल केलं. आणि आत्याला बघायला जायचं आहे बा, ती ना म्हणजे बरेच दिवसापासून आहे ना आजारी आहे. म्हणजे असं आहे ना की एकदम जास्त आजारी आहे. तर त्यामुळे म्हटलं शेवटची भेट का असे ना, तिला भेटून जावं. तसंही मला तिला बघायला जायचंच होतं, पण निमित्त आहे, आलोच आहोत. तर एका कामामध्ये दोघं कामं जे आहे ती माझी होऊनही जातील. तर चला मग आता मी जाते माझ्या आत्याकडे. आणि आल्यानंतर म्हणजे लगेच मला यायचं होतं, लगेच भेटून तिला. आणि बऱ्यापैकी प्रोग्राम जे आहे आज आहे, तर त्यामुळे घाईघाईमध्ये जावं लागलं. आणि हे आहे समृद्धी महामार्ग. बऱ्यापैकी सुंदर असा हा रस्ता आहे. म्हणजे मी फर्स्ट टाईम ह्या रस्त्याने जाते. आणि यापुढचे येणारे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा, सो त्यांना तुम्हाला सुद्धा कळेल की आमच्याकडे लग्न जे आहे ते कशा प्रकारे पार पाडलं जातं. तसं तर सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात कोणतेही प्रोग्राम अटेंड करण्याच्या. तर आमच्याकडे कोणत्या पद्धतीने आणि कशा प्रकारे लग्न होईल त्यासाठी तुम्हाला सगळे व्हिडिओ नक्की बघायला लागेल. आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की अरे हो, अशा प्रकारे यांच्याकडे हे लग्न केलं जातं. किंवा तुमच्याही कोणत्या पद्धती वेगवेगळ्या असेल त्या मला कमेंट करून नक्की सांगा. आत्याला बघून आल्यानंतर लगेच आलो आहे आम्ही फुले मार्केटला. मला 2-4 वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी. तसंही मी मुलांना घरी ठेवूनच आली होती. मला म्हटलं म्हणजे एका तासासाठी त्यांना कुठे घेऊन जायचं. आणि येथे मला छोट्या मोठ्या चुटूरपुटूची खरेदी असते ती करायची होती. मला हा जो नेकलेस होता तो घ्यायचा होता. तर त्यामुळे आलो. आणि घरी आल्यानंतर आमचा मेहंदीचा प्रोग्राम होता. मेहंदीसाठी ना ही एक जी बाई असते म्हणजे मेहंदीवाली, तिला बोलवलेलं होतं. तिने खूप सुंदर अशा सगळ्यांच्या मेहंदी काढल्या. आणि मला आहे ना अशा प्रकारे जी आहे ती एरोबिक जी असते मेहंदी ती काढायची होती. कारण मला म्हणजे जास्त भरलेला हात जो असतो तो आवडत नाही. तर त्यामुळे मी तिला म्हटलं की मला साधीच काढा. आणि याचे रेट म्हणाल तर 100 रुपीज पर हँड अशा प्रकारे होते. तसं माझी ननदबाई बसणार होती पहिले काढायला, पण तिचा कॉल सुरू होता तर त्यामुळे मी बसली. आणि अशा प्रकारे ही जी मेहंदी दिसते ती आहे खूप सुंदर दिसत होती. आणि रंगलीही खूपच छान होती. आणि आता आहे बॅक साईडची मेहंदी काढण्याची वेळ. ती काढल्यानंतर लगेच माझी ही आहे नवरदेवची आई. पहिले तुम्हाला बाय द वे सांगून देते. आणि येथे माझ्या नंदेचं जेवणाचा प्रोग्राम सुरू होता. तिने जेवण अजूनही केलं नव्हतं. आणि आत्ता जातोय आम्ही मांडव घ्यायला. तर मांडव जे आहे ते म्हणजे आता गावाकडे असलो तर गावाकडे बैलगाडी वगैरे जी असते त्यावर आणलं जातं, पण येथे काय बैलगाडी असणार, तर त्यामुळे स्कूटीवरच घेऊन आलेले आहेत. आणि इथे हळदीचा प्रोग्राम जो आहे तो अटेंड केला जाणार आहे. जसे की पंगत वगैरे ते सुद्धा इथेच होणार आहे. त्यासाठी हे मंडप जे आहे ते घालणं सुरू होतं. मांडव घालत असताना आमच्याकडे बऱ्यापैकी ना सुंदर अशी गाणे म्हटले जातात लेडीजकडून. तर तेच बाया ज्या आहे त्या गाणं म्हणत होत्या. आणि छान असं म्हणजे एक व्हाईब जी असते ना ती खूप वेगळी असते आणि खूप छानही वाटतं. तर हे म्हणजे तुम्हाला दिसत असेल डिस्टन्स अशा प्रकारे तिथे ना हळदीसाठी डेकोरेशन सुरू होतं. आणि हा आहे आमचा जर्मन बॉय. जसं की तुम्हाला माहिती असेल मला 3 जाऊ आहे, 2 तर पुण्यामध्येच राहतो आम्ही आणि एक ही जी आहे ती जर्मनीला असते. ते सुद्धा लग्नाला आलेला आहे. आणि हा भाऊ जो आहे तो जर्मन बॉय, तो तर म्हणजे फर्स्ट टाईम आलेला आहे आता. आणि तो बऱ्यापैकी चिडचिड करतो आहे, कारण मुलांना म्हणजे सवय नसली की ते आपोआप चिडचिड करतातच. आणि तसंही त्यांना तिथे कुठे आली सवय इतक्या गडबडीची, तर त्यामुळे तो खूप जास्त चिडचिड करत होता. त्यासाठी ना हे फुगे वगैरे जे आहे ते आणलं होतं आणि तेच तो खेळत होता. म्हणजे त्यामध्ये तो थोडा मग्न असल्यावर ना तो शांत राहत होता, नाहीतर त्याचा भोंगा तसा सुरू राहायचा. ही आहे माझ्या जाऊची लहान मुलगी आणि एक याच्यापेक्षाही मोठी आहे. आणि मेहंदी बघू शकता मी आता धुतली नाही आहे, फक्त काढून घेतली. बऱ्यापैकी रंगलेली आहे. जसं की आता प्रोग्राम स्टार्ट झालेले आहे, तर मला चहा वगैरे करायला घ्यायचं होता. जेवण वगैरे जे आहे ते अगदी म्हणजे आत्तापासून तर 5 दिवसापर्यंतचे जेवण जे आहे ते आम्ही बाहेरच दिलेलं आहे. तर त्यामुळे जेवणाचं टेन्शन नाही आहे, पण बाकीचे छोटे मोठे कामं असतात ते करावेच लागणार आहे.
चला तर गावाकडची लोकंसुद्धा आलेली आहे, तर या पुढचा प्रोग्राम तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो स्टे कनेक्टेड आणि आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग व्हिडिओ अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.